इयत्ता तिसरी परिसर अभ्यास धडा 17वा सुंदर दात स्वच्छ शरीर संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला अ, काय करावे बरे? मित्राचा दात दुखतो आहे, तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही, पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायची आहे। उत्तर, मित्राच्या मनातील डॉक्टरांची भीती दूर करून डॉक्टरकडे गेले तर तुझ्या दुखणाऱ्या दाताची पाहणी करून त्यावर इलाज करतील, त्यामुळे तुझे दुखणे कमी होऊन थांबेल। जर तू डॉक्टरांकडे गेला नाहीस तर तुझे दुखणे जास्त वाढेल असे आम्ही त्याला सांगू। पुढचा प्रश्न आ, जरा डोके चालवा। 1. दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती? का? उत्तर, ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे। ब्रश वापरल्याने दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात। पेस्टच्या फेसाने दातांच्या फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते। पुढचा प्रश्न, नखे का वाढू देऊ नयेत? उत्तर, वाढलेल्या नखात घाण अडकून राहते। आपण हातांनी काही खाताना किंवा जेवताना ही घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात। हे टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत। 3. बाजारातून आणलेले द्राक्ष धुवून खाण्याची गरज का असते? उत्तर, बाजारातून आणलेल्या द्राक्षांवर धूळ आणि घाण बसलेली असते। द्राक्ष मळेवाल्याने त्यावर कीटकनाशके औषधे फवारलेली असतात। द्राक्ष न धुता तशीच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल, त्यामुळे बाजारातून आणलेली द्राक्ष धुवून खाण्याची गरज असते। पुढचा प्रश्न 4, सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते, याचे कारण काय? उत्तर, दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात। रात्रभर कुजलेले अन्नकण तोंडात राहिले तर दात किळायला सुरुवात होईल, तोंडाला घाणेरडा वास येईल, म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते। पुढचा प्रश्न 5, बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे? उत्तर, घराबाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणांनी अस्वच्छ होतात। आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे, नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो। म्हणूनच बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे। पुढचा प्रश्न ई, गाळलेले शब्द भरा। 1. टिंबटिंब 7व्या-8व्या वर्षी पडतात। दुधाचे दात। 2. कुजलेले टिंबटिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात। अन्नकण। 3. ब्रश आणि टिंबटिंब वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात। पेस्ट। 4. दात घासताना टिंबटिंब आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात। जीभ। 5. टिंबटिंब स्वच्छता ठेवायला हवी। उत्तर आहे ज्ञानेंद्रियांचीही। पुढचा प्रश्न ई, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। 1. हिरड्या खराब का होतात? उत्तर, दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात। असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात। 2. काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? उत्तर, प्रथम चूळ भरावी, तोंडाच्या आतून व बोट फिरवावे, मग खळखळून 5-6 वेळा चुळा भराव्यात। पुढचा प्रश्न 3, जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत? उत्तर,
आपण अस्वच्छ हातांनी जेवण केले तर ती घाण आपल्या पोटात जाईल, त्यामुळे पोट बिघडेल, आपण आजारी पडू. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवा. 4. तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर, ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातांमधील फटी स्वच्छ करता येतात. पेस्टच्या फेसांमुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर येतात. 5. स्वच्छता ठेवली नाही तर काय होते? उत्तर, स्वच्छता ठेवली नाही तर निरनिराळे आजार होतात. 6. दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? उत्तर, दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात. हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. ही घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात. तर या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहून काढा आणि वाचन करा.